तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज आपली ट्रिप होणार आहे, जरा लई लांबची ट्रिप होणार आहे। आज मी जाणार आहे महाराष्ट्र सोडून बाहेर। महाराष्ट्र सोडून बाहेर कुठे जाणार आहे? मी साऊथ इंडियात त्या टोकाला जायचं म्हणतोय। आणि त्याचा मार्गक्रम आपण चालू केलोय। आता मी आलो पोलीस स्टेशन स्टँडवर आणि स्टँडवरनं आपण आपली गाडी पकडायची। इथनं पोलीस ते सांगली जायचं। सांगलीतनं परत ना आपली राणी चेन्नम एक्सप्रेसला आपण जायचं, बसायचं। ती 3:30 वाजता आहे। मग त्याच्या अगोदर आपण आपला विषय आवरायचा आणि जायचं। सांगलीची इष्टी कधी लागल्या काय ही आता? 36-93 किती टायमानं हलणार आहेत ना? 2 मिनिटं आहे। तर आल्या लगेच आपल्याला इथं घावलेला इष्टी महाराष्ट्र परिवहन महामंडळाचा कार्यक्रम घावला। इथं आल्या घावल्या तर जातो आणि सीट पकडतो। यायच्या अगोदर महिन्याची गोळी पण खाऊन मी आलोय, कारण कसा विषय जरा विषय गंभीर होतोय। अरे ओके, बसायची जागा मागं तर नव्हते का? असू दे, सॉरी। तर आलोय इष्टी मध्ये, आता थोडस बसायचं आणि बसल्यानंतर आपण मोकळं होऊया, जरा हलकं होऊया, कारण बॅगचं वजन जास्त आहे। आता आपलं जायचं मिरज मध्ये। ही सांगलीपर्यंत सोडेल इष्टी आपल्याला, सांगली ते मिरजनं परत ना राणी चेन्नम्मा एक्सप्रेस मधनं पुढं बेंगलोर मधनं पुढं परत पुढचा प्रवास उद्याला बघायला भेटेल तुम्हाला। आता सगळं टकाटक वातावरण करून मी इथं बसलोय। थोड्या वेळात इष्टी मार्गक्रमण करेल इथं सांगलीला। तर बघा कसा प्रवास होतोय सांगलीपर्यंत आपला। तर पोलीस ते सांगली तिकीट आहे 61 रुपये फक्त। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ धक्काबुक्की खात आपलं सीटावर उड्या मारत निघालो आपण आता मिरजकडं। सांगली एसटी स्टँड वरून पोहोचलोय सध्या आता। आणि आता मला इथं जायचं कुठं? पुढं मिरजला जायचं आहे पुढं। तर चला, मिरजची गाडी लवकर गावली तर बरं होईल। करेक्ट 3:30 वाजता माझी ट्रेन आहे, त्यामुळं लवकर बघतो मिरजची गाडी कधी भेटेल आपल्याला। आणि भेटल्यानंतर मग बघूया तिथनं कितीला आणणार आहे, काय आणणार आहे, कुठं आहे, कसा विषय आहे। पहिला गाडी कुठे येते त्या? आणि पाऊस आहे त्यामुळं जरा दमादमाने घ्यायला लागते, कारण माझ्या माईकचा जीव जायचा। आता नवीन खरेदी केलाय ब्लॉगिंग करण्यासाठी, नाहीतर माईकचा जीव गेल्यानंतर परत बसायला लागेल मला हाय करत। मिरजची गाडी कितीला बघतो आधी जाऊन। आज जातो इकडं, नो पार्किंग। कुठं जायचं? मिरजची गाडी दादा, मिरजची गाडी किती जात्या? कुठे भेटेल आपल्याला मिरजला जायला? माहित नाही। हा, पलीकडे काय? तर चला पलीकडच्या। पहिल्यांदा आलोय सांगलीच्या स्टेशनवर। कधी मी इष्टीने प्रवास केला नाही जास्त आजपर्यंत, पण तेवढं करायला लागतं आता आलोय। तर इथनं मिरजची गाडी पकडतो, मिरजला जाऊन परत आणि मिरज बसणं आणि रेल्वे स्टेशन अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर लांब वाटतं। तिथनं आणि बघायचं, जर टाइम उरलं तर चालत जायला लागेल, नाही टाइम उरलं तर मग आपलं नीट गोल रिक्षा पकडून जायचं। तर चला बघतो। आधी लेट झाला हे जायला, घरातनं जरा लवकर आलो असतो तर बरं झालं असतं। हा, एवढं विषय राहिला सांगायला। पाऊस झाल्यामुळे पाणी कणाकण पाणी नुसतं पाणी झालंय सगळीकडे। यो तोडलाय पलसातनं हल्लो तेव्हा काय पाणी नव्हतं, पण आता नुसतं पाणी राहिलंय। हा, लवकर पावसामुळे बघा हाल चालले, हाल वडून घायला लागले। काय करायचं? घेतलंय पाणी वडून। मिरजल इष्टी कुठे भेटेल भावानं? बाहेर तिकडं इच्छा गावात तिकडं इकडं आलो आणि इकडं तिकडं तर लगेच जाते 5-5 मिनिटाला मिरजला दिसत्या। आता जायला आता कुठे? होय, ब्लॉगर आहे आर सूर्यवंशी ब्लॉग युट्यूबवर। हा भरती ना हो, धन्यवाद भावा। तिकडं इष्टी लागल्या काय? ती उलट्या गोट्याची काय दिसते कर्नाटकी? तिथं चौकशी कक्ष इथंच आहे ना का? काय बाहेरला तिकडलं तिकडं आहे काय? मग तिकडे विचारतो। बरं इकडलाच घेऊ का? तुम्ही म्हणता तर इकडलाच घेतो। फिरवत आहे नुसतं। दादा, मिरजला गाडी कुठं लागते? तिकडं काय? बरं, चौकशी ऑफिसच्या शेजारी। भावानं धन्यवाद, तुम्ही पण माहिती दिली। ओके, चला येऊ का? जातो पुन्हा एकदा इकडं जायला लागणार आहे मला। मिरजची गाडी इकडे भेटत्या। पावसानं पाक विषय हार्ड करून टाकलाय बरं का। जरा बघा की काय आता
काय करायचं पावसानं अचानक दिला दणका का महामंडळानं काय केलं नाही काय सगळं हा ब्रदर ते तर विषय असा झालाय इकडल्या बघलेला इष्ट लागतील असं सांगितलंय त्यांनी इकडल्या बघलेला जावा आणि तुम्ही इकडनं जाऊ शकता चौकशी करून मिरज साईडला मिरजची गाडी ह्या इथं चौकशी करायला सांगितलं दादा हो दादा मिरजला गाडी नंबर किती आहे तिथं आता यायचंय काय लागायचंय तर अनाउन्समेंट अजून व्हायची आहे थोड्या वेळानं अनाउन्समेंट झाल्यानंतर मिरजेच्या गाडीत बसून आपण जाऊ बघू थोडा वेळ आता पाऊस सदृश्य वातावरण जरा झालंय माझा माईक जीव सोडायचा त्याचा आधी जो वॉटरप्रूफ नाही मोबाईल बी जरा चाललोय पण माईक चालाय नाही तर आता जरा थांबतो इकडे तिकडे बघतो काय तर खाया प्याच्या वस्तू जरा खरेदी करतो इथंच करतो नाहीतर मग जाऊन स्टेशनवर कराव्या मिरजेची गाडी इथं काय ह्याचं काय करणार आहे मला केळ करणार आहे ह्याचं काय आता काय ह्याचं करणार नाही आपल्याला काय पण मिरजची गाडी कुठली लागणार आहे ती जरा बघतो जरा फिरून तर घेऊया एवढी सगळी कपाळायला लागली ती मिरजला जाणार आहे का दाद्या मी एवढी कुठे जाणार आहे औदुंबर पलसाला औदुंबरला आहे औदुंबरला जाणार मिरजची गाडी अजून लागायची आहे तर थोडा वेळ इथं बघतो मिरजची गाडी लागल्यानंतर मग गाडीत बसतो जरा थोडा वेळ थांबायला लागतं आता मला इथंच सध्या अथक परिश्रम आणि खडतर प्रवास करून मला एक ऑटो रिक्षा भेटल्या आणि सध्या वाजले 2:15 थोड्या वेळापूर्वी इकडे तिकडे उडकलं जरा 2-3 वेळा इकडे तिकडे फिरलो पण कार्यकर्ता नाही म्हणली कार्यकर्ता रिक्षातनं घेऊन आला आणि त्यानं ह्या रिक्षात बसवलं शिफ्ट करून आता ही रिक्षा एक पॅसेंजर राहिला एक पॅसेंजर आल्यानंतर हलणार इथनं आणि हल्ल्यानंतर मग आपण जाणार त्याच्या अगोदर बेंगलोरमध्ये पोहोचणं म्हणजे बरं रेल्वे माझी 3:30ला रेल्वे आहे जरा गडबड करत आलाय कोण पॅसेंजर बी झालाय नशीबच म्हणजे XYZ समजून घ्या भावना पोचल्या विषय आपला तर थोड्या वेळात आपण मार्गक्रमणीतनं आपलं करूया मिरजच्या रेल्वे स्टेशनकडं तर अशा पद्धतीनं हा सगळा विषय आणि अंधाराच्या खोलीत आणून टाकले इथं काय करायचं येल गेलो वनवासाला शेताप असं म्हणायचं जायचं पुढं चालतो आता पुढं स्टेशनवर गेल्यानंतर पुढचा विषय बोलू कारण माईक वगैरे सगळं काढून ठेवले पावसात भिजलं जर जीव जायचा माईकचा परत सोसाय नाही आता मास नाही आपलं एवढं तर चालायचं आता थांबतो जरा आता स्टेशनवर पोहोचल्यानंतर बाकीची खरेदी करायची सगळं भरायचं बॅगमध्ये आणि लगेच रेल्वेत बसायचं आपण चलो मिरज जंक्शनवर पोहोचलो इथं अजून ट्रेन याला 50 मिनिटं बाकी आहेत आमचे मग ट्रेन आल्यानंतर परत ना बघू तोपर्यंत विश्रांतीगृह इकडं पुढं कुठं तर काय दिसलं नाही मला माणसांचं हाय काय जर विश्रांतीगृह वगैरे आहे पुढं आणि गर्दी आहे स्टेशनवर जाम पाऊस लागला पडा बराबर रिक्षातनं उतारलो ती पळत दार कर तिकडं झालो म्हटलं पावसा पाणी दिवसाची विषय हार्ड होणार मग आलोय दम भरला जरा तर आलोय आता बघूया रेल्वे कुठल्या प्लॅटफॉर्मवर काही पण माहित नाही मला अजून काय त्यांनी डिटेल लावल्या नाही त्या राणी चेन्नम्मा एक्सप्रेस कुठे येणार कशी येणार केव्हा येणार कधी जाणार तर प्रतीक्षालयात लई माणसं आहे प्रतीक्षालयात काय बसा नाही बघूया आल्यानंतर ट्रेनमध्ये बसायचं अजून अर्धा तास आहे तोपर्यंत काहीतरी खरेदी वगैरे करायचं म्हणतो मी इकडे तिकडे बघत जरा खाऊ वगैरे काहीतरी खरेदी करायला म्हणतोय माझ्या ट्रेनमध्ये बसून काहीतरी कुरकुरीत चमचमीत काहीतरी खायला पाहिजे का रे डॉगीज बाई तर विषय लय गंभीर आहे 1 स्टेशन 1 प्रॉडक्ट किती रुपयाला बघूया स्टेशनचं प्रॉडक्ट आयला इथं गळते पाणी वरनं दाद्या कितीला येतं हे ओ काकी कितीला येतं काय विषय तर लक्ष्मी ही जरा घ्याच म्हणतो खायला तो कितीला येईल अजून रेट सांगितला नाही का रेटच सांगितला ना अजून त्याचा 25 रुपयाला एक आहे ही बरं असू दे ही एक घेतो ती द्या आणि पाणी बाटली वगैरे काय आहे का आपल्याकडे पाणी बाटली एक दे दाद्या म्हणजे राऊंड फिगर होती काय 100 चालतंय तुम्ही म्हटला तर आता घेऊया हा साधच प्यायला तर झालंय आता स्टेशनवरच खरेदी केली जरा कारण येताना पाऊसच लागला सगळा बुक्का उठला पावसानं पळत आली रिक्षानं सोडलं इकडं काय करायचं
हा नाही नाही व्हिडिओ चालू आहे माझा ब्लॉगिंग चालू आहे. तर झाले खरीच झाले आता ट्रेन मध्ये बसायचं आणि बसल्यानंतरच ऑर्डर करायची जेवणाची IRCTC ऍप वरनं. त्यांनी सकाळी मेल पाठवलाय त्याहूनच खाणं पिणं घ्या आणि विषय गोल करा. तर आता कुठल्या राणी चेन्नम्मा एक्सप्रेस कुठल्या प्लॅटफॉर्म येईल इथंच येत्या ना. तर एक नंबरच काम झालं एक नंबर प्लॅटफॉर्म येत्या म्हटलं ना. तर हा इंस्टा नाही रे ह्याला युट्यूबला R सूर्यवंशी ब्लॉगिंग. तर चालायचं तेवढं पर्याय नाही त्याला झळकते जरा झळकते तेवढं आहे. झळकलं तर तुमचंच प्रॉडक्ट जास्त खपणार ते आमचं काय आम्ही खरेदी करत जाणार हो. तर थोड्या वेळात गाडी येईल तर अजून 50 मिनिटं बाकी येते माझ्या मते. तर थोड्या वेळात बघू दादाला YouTube चॅनल सर्च करून देतो तोपर्यंत. तर सध्या रेल्वेचं आगमन झालेलं आहे इथं आणि बऱ्यापैकी मला वाटतंय हाय मोकळं हाय बऱ्यापैकी मोकळीच आहे रेल्वे. कारण हॉलिडे नसल्यामुळे आधीमध्ये असं कुठं तर ट्रिपा काढायला म्हटलं तर चांगलं आहे. कारण लय पब्लिक दिसत नाही लय पब्लिक येत नाही सगळी बाई कप्प मोकळं झाली बऱ्यापैकी सगळं. बऱ्यापैकी रेल्वे सगळी मोकळीच आहे. आता पुढं बेळगावपासून पुढं नाही कर्नाटकातनं पुढं भरणा म्हणजे बरं तो काय विषय मला माहित नाही. कारण सांगलीतनं येताना तर मोकळी आल्या रेल्वे आणि पहिल्यांदा इथं जरा गर्दी आहे माणसांची. बघूया आपल्या सीटवर आपण बसायचा विषय संपला आपला परत ना. पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर ट्रिप काढायची म्हटल्यावर ना पहिल्यांदा जरा भीतीदायक वातावरण आहे. पण एकदा कर्नाटकात गेले की आपलं परत भाषा कोणाला काय कळतात माझी नुसतं आपलं आपल्या मार्गाने चालू राहायचं सुट्टी द्यायची नाही. तर रेल्वे आता थांबल्या कुठे गेलं S3 त्या S3च्या डब्यात आम्ही बसणार आहे. आलं S3 बशी S3 आला. तर चला इकडं माणसं उतरणार ती मागच्या बाजून आपण बसूया. काही जास्त गर्दी नाही निवांत आहे सगळं. ज्यादा धक्काबुक्की नाही काय नाही रिलॅक्स पैकी जायचं. जरा दरवाजा उघडा आहे घेऊन ओके चलो. तर सीट नंबर आपली कुठं आहे स्लीपर कोच 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 28 नंबर. तर स्वस्त मजबूत टिकाऊ अशी सीट आहे इथं. पंख सगळं चालू आहे वरचं आणि मिडल बात कोण आहे काय म्हणा 28 नंबर आपली इथं आहे. मग आपल्याला रुमालानं वगैरे पुसायला पाहिजे इथं जरा. कारण पावसाचं पाणी पडलं इथं. मग अशी आम्ही आलो तर पाऊस पडलेला होता जरा. आता बसलोय निवांतपैकी. एकदा आपण आतमध्ये आलेलो आहे आणि सीट जरा मला वाटतंय मला रुमाला पुसली पाहिजे आता. कारण कुणी काचा लावल्या नाही द्या आणि काचा न लावल्यामुळं इथं पाणी साठलंय काय करायचं त्याला बघू शकताय. तर चालायचं तेवढं आता सीट पुसून घेतो बाबा नाहीतर आपलं डोंगानं वल्ल होयाचं परत ना आणि विषय हार्ड होयाचा आपला काय तर. ओके आता ही सगळी सीट आपलीच आहे. ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत काही बी करा आडवं झोपा नाही उभं नाचा काही बी करा तुमची सीट आहे तुमचं तुम्ही काही बी करून टाकाय. कारण वैयक्तिक स्वखर्चावर आपण रिझर्वेशन केलेलं आहे. तर सध्या पोचलोय आणि फूड ऑर्डर करतो आता. एक माझ्या मते 100-150 रुपये जातील. 50-60 रुपयापासून चालू होते प्लेटा यांच्या. बघूया रेल्वेचं जेवण पण बघूया कसा विषय आहे रेल्वेच्या जेवणाचा. तर आता जरा सिनेमॅटिक व्ह्यू दावतो तुम्हाला थोड्या वेळात ट्रेन चालू झाल्यानंतर. तर सध्या अजून आसपास शेजापाजरी आपलं कोण आलं नाही ती त्यामुळं मी एकटाच आहे सध्या इथं. आता बॅग वगैरे आपली काढून साईडला ठेवूया आणि रेल्वे सगळी मोकळी आहे. तर सध्या मी एकटाच असं बसलेलो इकडे तिकडे बघत. तर दादाराव इथं भेटले आपल्याला कंपनी द्यायला. दादाराव नमस्ते. भारी तेवढंच आपलं भारी वाटते बोलत निवांत. प्रवास कधी संपल आपला कळायला नाही आपल्याला. असं भारी वाटते बाबा मराठी माणूस आणि भेटलाय त्यात. मला वाटलं काय तर आता
कन्नड बोलणारा एखादं भेटतो का काय असा विषय होता. खरंच मला तसं वाटलेलं, एखादं कन्नड बोलणारा भेटलं तर काय करायचं. तेवढं सीमा भाग आहे त्यामुळे आपल्याला काही येत नाही ना, सीमा भाग आहे पण आपल्याला येत नाही ना जास्त. तेवढं तुम्हाला इथे काय आम्हाला समजते पण इतकं बोलायला येत नाही. हा बोलायच नाही म्हणजे तेवढा विषय आहे. तर अशा पद्धतीनं कंपनी तर भेटली आपल्याला रेल्वेत. तर जेवण वगैरे ऑर्डर केलंय, काय केलं मलाच माहित नाही, काय तर टाईप केलं मी, काय काय होतं ते मागवलंय. आता आल्यानंतर गावतो जेवणाचा स्वाद कसा आहे. बेळगावमध्ये गेल्यानंतर बेळगावमध्ये येणार आहे 6-6:30 वाजता येईल. तर आता थांबतो, बाहेरचं सिनेमॅटिक लुक बघत बसतो. असं भारी आहे वातावरण, नारळीची झाडं, जरा पाऊस पडून गेला. हा आणि पावसाचा विषय सांगत राहिला, सांगलीतनं मिरजापर्यंत असतो बदाबद पाऊस पडला. स्टेशन पर्यंत पळत यायला लागलं, मला भिजलो पाक चिपचिपीत, एवढा जोरात पाऊस होता. आणि बरोबर रेल्वे आली आणि पाऊस सुपडा साफ झाला. क्लिअर कट वातावरण, पावसाचा नामोनिशाण बंद झालाय सगळीकडला. तर आमच्याच नशिबात पाऊस होता आज म्हणायचं, भिजवल्याशिवाय तुम्हाला पाठवायला नव्हतं असं म्हणायचं. मग मजा देखील येत नाही, मजा बी येत नाही त्याशिवाय. पावसाची मजा एक वेगळीच असते, भिजण्याची मजा. भिजल्याशिवाय तुम्हाला पुढेच पाठवायला नव्हतं जर पावसाला आज. तुमचं एक तुम्हाला तुमची पाप धुवून परत रेल्वेचं बसवायचं होतं, कारण कोचिंग नवीन केलंय सीटांचं. तर भारी एक नंबर वातावरण. आता गप्पा मारत मारत आम्ही निवांत आमचं. तुम्ही कुठे जाणार आहे? बेंगलोरला जा काय म्हणजे हाय शेवटपर्यंत. हा तिथं जाणार आहे म्हणजे हाय कंपनी आपल्याला शेवटपर्यंत भेटेल यांची. शेजा पाजारी कोण नाही आलं तरी निवांत आपलं बोलत बोलत जायचं. विषय असा झाला, इथं सध्या पाऊस सदृश्य वातावरण बाहेर निर्माण झालंय, त्यामुळं काच लावून विषय चालू आहे. कुठं आले मला पण माहित नाही इथं सध्या. आणि कार्यकर्त्याचा फोन आलता की जस्टच आता बेळगाव स्टेशनवर आपलं जेवण येणार आहे. जेवण आल्यानंतर गच्चपैकी त्याचा आस्वाद घेऊन सांगतो मला कसा आहे. थोड्या वेळात पोचल बेळगाव स्टेशनवर. तर तिकडं सगळं भातच आहे. आत्ता आलो इथं, कुठं आलो मला माहिती नाही, पण सगळं इकडं भात लावला आहे आणि पाणी गच्च आहे, सुट्टी नाही, सगळं वाहते आणि पाऊस बी चालू आहे कंटिन्यू. आपल्याकडं पाऊस असतो तसा इथं विषय हार्डा पावसाचा. आणि जर्नी आपली चालली आहे सुखकर म्हणायचं तसे, निवांत चाललं आहे आपलं. तर सध्या मी पोचलो आहे बेळगावच्या स्टेशनवर, बेळगावी म्हणून आहे. तर त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तू गेटवर येऊन थांब आणि गेटवर येऊन तुझं पार्सल घेऊन जा. तर हाय आता बघू स्टेशनवर आलो या. प्लॅटफॉर्म इकडल्या बाजूला आहे. तर उघडलं अशा पद्धतीनं इथं पोचलोय सध्या मी. आणि तो कार्यकर्ता म्हणला मी तुझं पार्सल द्यायला थांबतोय, तो म्हणलाय मोबाईलवर पाडायला पुढं बोंबा बोंबायची, त्यामुळे आतल्या बाजूला जरा सरून थांबतो. तुम्ही जाणार आहे का आमच्या जा रे का पार्सल आणाय का तुम्हाला? हा मेरा पार्सल आणायला. तर पार्सल घेणार आहे त्यानं. भोजनाची व्यवस्था त्यानं आपली केली इथं. तो म्हणलाय गेटवर येऊन थांब, निळ्या कलरचा ड्रेस घालून मी उभा असणार इथं, मला बघ आणि माझ्याकडे पार्सल मागून घे. तर बघूया कुठं आहे ती कार्यकर्ता कुठं भेटतो बघूया. ब्लू कलरचा ड्रेस, ब्लू कलर हो ब्लू बॅग आप काय गे. तर आलंय काय तर आलंय पार्सल आपलं आलंय. तर सध्या त्या कार्यकर्त्यानं आपल्याला पार्सल दिलंय आणि पार्सल घेतलंय सध्या मी. आता त्यात काय काय दिलं त्यानं काय मला पण माहित नाही, पण मागवलं आपलं. जरा रेल्वेचं पण खाऊन जरा बघूया म्हटलं कसा टेस्ट कशी यायची. तर सध्या मला काय भूक वगैरे नाही, इथं माझी सीट आहे. तर या इथं पुन्हा एकदा येऊन बसतो. आणि काय कुठला आहे काय नाव बी माहीत नाही मला. ही त्याचं बिल आहे. आणि कसं खोलायचं जायला एकदा त्यांनी पाकच जाम करून दिलं. त्याच्या आत आपलं एवढंच पार्सल आहे, हे पार्सल आहे. आणि बाकीची मोठी उडी बॅग कशाला जग मारा दिला काय कळून झालंय. नुसता पैसा वाया घालवला यांच्या आईच्या गावात यांच्या पैसा वाया. आणि ह्यात आपल्याला आलाय काय आलंय काय आलंय म्हणजे असं काढायची सिस्टीम दिली त्यांनी. काय विषय आणि फॅसी कंपनीचं काय जरा विषय हो निघतंय का नाही.
तर ओपन झालं बाबा फायनली. त्याच्याबरोबर काय दिलं चटणी म्हणजे चिली, रेड चिली, 2-4 टिश्यू पेपर आणि तो मेन रोल. रोल आता खाऊन राहतो कसा कसा विषय रोलचा या. तर वास तर चांगला येतो या. मीठ असलं म्हणजे बरं, नाही मीठ नसते कधी कधी यात. तर बघतो आता कसा कसा विषय आहे. खाताय का दादा राव? तर बघूया याचा विषय कसा कसा आहे तो. तर झोमॅटो नाही, काय ऑर्डर केलं तर मला माहित नाही. IRCTC की आता. तर ही काय आल्या चपाती, यात कांदा भजी, कांदा टमाटो आणि काय 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 विषय त्यांनी दिला यात. तर कांद्याचा अंश जास्त आहे. लोकांनी उत्तेजना जास्त वाढले पाहिजे लोकांना, काय म्हणायचं आहे. उद्देश वेगळा म्हणता. मायका जोडला ना आता, त्यामुळे सराउंडिंग साऊंड जास्त येत असेल. हाय बरं आहे. बरं म्हणण्यापेक्षा चांगलंच म्हणायचं, कारण येणं केलं वनवासाला शिता बरं. राणी चेन्नम्मा एक्सप्रेस इथं थांबले असे अनाउन्स करायला लागले. उर्वरित जे राहिले ती येतील आम्ही बसून घेतले. तर भरपूर सारं दिलंय. आता जरा खातो, टेस्ट वगैरे ओके आहे, खातो संपवतो आणि आता डायरेक्ट बेंगलोरमध्ये भेटू. तर फ्रेश वगैरे झालोय आणि स्टेशनमधनं इकडे बाहेर आलोय, कारण स्टेशनवर आज फुटेज जास्त काही घेऊन शूटिंगच करून देत नाही ती. मग रेल्वेत उतार त्याला घेतलेला आणि तेच कंटिन्यू करत गेलतो. ती पण मला डिलीट करायला लावलं आणि जर्नी झाली आपली. बेंगलोर स्टेशनवर उतरलो इथं आणि आता फ्रेश वगैरे होऊन तिथनं बाहेर पडलोय. बाहेर येऊन म्हटलं जरा शूटिंग वगैरे करावं, इकडे तिकडे फिरावं. पण फिरण्याजोगं काय नाही, लगेच आले की स्टेशनवरनं आले की रस्ता लागतोय लगेच. सगळं आपल्याला भाषा पण जास्त काय कळत नाही इकडली आणि वातावरण जरा ढगाळ आहे, विषय हार्ड आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नेक्स्ट ब्लॉग आता लगेच चालू होईल माझा. फ्रेश झालो म्हटल्यावर चालू करायला पाहिजे आता.